नमस्ते, मी सुजाता. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सकाळची 5:45 वाजलेत आणि मिस्टर निघालेत ऑर्डर पोचवायला नवेखेडला. माल भरायचा आहे गाडी तिकडे. चहा होते, चहा ठेवला एक त्यांनी बनवत. आणि आळसाचं झालं आत्ता उठून मिस्टरांच्या आंघोळ वगैरे झाल्या चालले जातं मला घेऊन. आजचं दिवसभराचं रुटीन बघा माझं कसं आहे ते मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेनच. चाललं बघा हे आता चहा बनवायचा. चहा बनवून चहा देणार आहे त्यांना ब्लॅक टी. आणि मग माल भरणार आहे गाडीतून इथं. तिकडं शॉपिंगचं काय मला तुम्हाला घेता येणार नाही, खरं पनीर वगैरे आहे एवढं. इथे मी तुम्हाला दाखवतेच काय काय इथून घरातून जाणार आहे ते. चला तर मग बघूया पुढे. मग आज पनीर घेऊन आता आपल्याला दुकानाकडे जायचं आहे. 25 किलो पनीर आहे बघा. पनीर आपलं ठेवून घेतलं आहे बघा याचं गाडीत. आणि 6 वाजले शार्प. मिस्टर चालले घेऊन गाडी. अजून रस्त्यावर कोण जागा नाही इकडं तिकडं आमच्या इकडं. किल्ली राहिली बाहेर, तुम्ही आत. सहा वाजले सकाळची. आणि मिस्टर चहा वगैरे आंघोळ करून माल घेऊन पनीर वगैरे सगळे इथून शॉपीत माल आपला भरायचा आहे. गेलेत मिस्टर आता. माल पोचवायचा आपल्याला 6:30ला पोचवायचा होता. वेळ झाला उठायला. गजर झाला तरी पण झोपून गेल्यामुळे वेळ झालेला आहे. चला तर मग आता चहा घेऊया मस्त गरम गरम. आणि मग ते पुढं दुसरं कामाला स्टार्ट करायचं. आज आपल्याला दिवसभर जयसिंगपूरचं पॅकिंग द्यायचं आहे. पॅकिंग करून द्यायचं आहे सगळं दिवसभराचं. श्रीखंड, आम्रखंड, लस्सी असं पॅकिंग आहे. बघा मिस्टरांना जमतं तसे बनवायचे. अजून आंघोळ झालेलं आहे, खरं चहा घेणार आहे अगोदर. डोकं जड झालं आहे कारण जर लवकर उठल्यामुळे आज. चहा माझा इकडं उकळायला लागला आहे. चला तर मग चहा घेऊया गरम गरम सगळे. या सगळेजण गरम गरम चहा घ्यायला. दिवसाची सुरुवात चहा पिल्याशिवाय काय आपली होणार नाही. त्यामुळं असा आता गरम गरम चहा घ्यायला सगळेजण या. मिस्टरांचा मोबाईल विसरलाय. याला बघा आमची गाडी मोबाईल विसरून. मोबाईल घरात, मिस्टर बाहेर चार्जिंगला लावलेला तसाच विसरून तसंच गेलेत पुढं. मिळाले त्यांनी डबल. आता थोडंसं शूट घेऊया. माल तिने भरलेला काय काय गाडीत. कस काय विसरला मोबाईल? आ मोबाईल कसा विसरला म्हटलं? चार्जिंग लावलेलं तसाच राहिलेला आताच. जावा जावा झालाय टाइम. बघा सगळा असा माल भरून घेतलाय आपण. गाडीत आमची निघाल्या. हा हा फिरवू बघा. बघा सकाळचे 8 वाजलेत आणि मिस्टर आपलं ऑर्डर देऊन आलेत बघा. आणि येताना नाश्ता करून पोहे खाऊन उपीट आणले माझ्यासाठी. या सगळेजण गरम गरम नाश्ता करायला. छान आणि मस्त उपीट आहे. शेव वगैरे टाकलेलं आहे, किती छान आहे. एक ऑर्डर आपली टाकून झाली. अजून एक ऑर्डर आपली इस्लामपूरची द्यायची आहे. ते 9ची आहे. आता मिस्टर थोड्या वेळाने जाणारच आहेत इस्लामपूरला. या नाश्ता करायला.
नमस्ते, मी सुजाता. संध्याकाळी सगळ्यांना शुभ संध्याकाळ. संध्याकाळच्या 6:30ला शार्प आता मी आत्ता सुट्टी घेतलेलं आहे, शूट घेतलं आहे बघा. दिवसभराचं रुटीन काय आज मी रेस्ट घेतल्या. खूप चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल, खूप म्हणजे खूप झोप घेतल्या. दुपारी मला वाटते 1ला झोपलेलो, 5ला उठलो आहे, कारण खूप म्हणजे खूप कंटाळा आलेला. शॉर्ट नोटीसवर आपल्याला कामं करायची होती सगळी, त्यामुळं कंटाळा आलेला. आणि आता ही अशी देवाला आरती आणि अगरबत्ती करायची चालल्या. चला तर मग तुळशीला करायचे, देवाला वरती करून आले, तुळशीला आपल्याला आरती लावायची. चला तर मग भेटूया नंतर. अशी आहे बघा तुळस आमची दारात बाहेर पाठीमागे पुढं, कारण जागा खूप कमी आहे. असं अशी जागा आहे थोडीशीच रस्त्यात, आणि अशी आल्या तुळस खूप मोठी. हॅलो फ्रेंड्स, आणि शार्प संध्याकाळचे 8 वाजलेत आणि मी अशी ही साडी वेअर केली बघा. तयार होऊन मी संध्याकाळी 8 वाजता आता बिर्याणी खायला चाललो आहे. कोहिनूर बिर्याणी हाऊस म्हणून आमच्या इथं इटकर फाट्याच्या पुढच्या साईडला बिर्याणी हाऊस आहे. खूप छान आणि मस्त बिर्याणी मिळते. फर्स्ट टाईमच मी पण जाणार आहे. मिस्टर तिथे गेलेले, पण छान बिर्याणी. मी तुम्हाला सांगेन की तिथे बिर्याणी खायसाठी आम्ही दोघंजण चाललो आहे. आणि ताईंची एका कमेंट होती की हा ब्लाऊज रेडीमेड आहे काय. तर मी माझ्या व्हिडिओमध्ये आज सांगते तुम्हाला की हा ब्लाऊज रेडीमेड आहे. 120 रुपयाला मिळतो आहे आमच्या इथं. मंगलदीप म्हणून आमच्या इथं एक लेडीज वेअर आहे, तिथं हे तयार ब्लाऊज सगळे मिळतात. खूप छान आणि खूप कम्फर्टेबल असा ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा. कोणत्या पण साडीवर वेअर केला तर चालते. तर चला मग मी तिथे पण शूट थोडं घ्यायचा प्रयत्न करेनच. कसं बाहेर गेल्यानंतर लेडीज आहे म्हणल्यानंतर जरासं शूट घ्यायला ही वाटत नाही, मी वॉइस ओव्हर करण्याचा प्रयत्न करेन. आणि आता मग आम्ही दोघंजण, अजून मिस्टर यायचे आहेत. मिस्टर गेलेत काटा दुरुस्त टाकला आहे तिकडं, ह्याला गेलेत वडगावला. आता रॉकीला मी फिरवून आणणार, त्याला खायला वगैरे घातलं आहे मी सगळं, आणि मग नंतर आम्ही दोघंजण बिर्याणी खायला जाणार. तर मी असे साडी वेअर केली बघा. ही जाऊबाईंनी मला फर्स्ट टाईम नेसायला दिलं. त्यांची साडी आहे जाऊबाईंची, माझ्या वर्षाच्या मम्मी त्यांची. खूप छान साडी आहे, खूप मस्त कलर आहे, मला खूप आवडल्या. मी पण अशी घेणारच आता साडी याच्या वेळेस, संक्रांतीच्या वेळेस. ह्यातला ब्लॅक कलर घ्यायचा. बघूया मग. चला तर मग जाऊन येऊया बिर्याणी खायला. पण अजून मिस्टर यायच्यात, तर रॉकीला फिरवून येणार मी जाऊन. कोहिनूर खाळावळण बिर्याणी असं आमच्या इथं कामेरीजवळ हॉटेल आहे, हे धाबा टाईप. खूप छान म्हणजे खूप छान जेवण आहे, मस्त व्ह्यू आहे याचं. जेवण खूप छान आहे. कोहिनूर हॉटेलमध्ये ठेवला आणि चल म्हणतो ती मोठी गाडी घेऊया. मला गाडी या सगळे जेवायला. जेवणाच्या ताटात काय काय बघा, फोनवरनं मी वॉइस ओव्हर करेन. मग मला मी राजा मोठे चायनीज चिकन फ्राय, रस्सा, आणि रस्सा, कांदा, सोलकढी, बाजरीची भाकरी घेतली. चालतंय. मी गाडी घेऊन तुझ्याकडे मी रस्त्यावर आलो, त्याला फोन लावतो, घेऊन म्हणला नाही. मस्त अशी बिर्याणी कोहिनूर हॉटेलमध्ये मिळते. आणि बिर्याणी घेतली बघा आम्ही, हाफ घेतल्या दोघांनी. हे बघा पिवळा म्हणजे अळणी रस्सा, तांबडा रस्सा, बिर्याणी. इकडे मिस्टरचा ताट आहे, अजून सोलकढी यायची. या सगळेजण गरम गरम जेवायला. आणि आजच्या ब्लॉगचा मी एंड इथंच करत आहे. आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन कोण असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा छान अशी चपाती आहे. चला तर मग या सगळेजण मस्त गरम गरम जेवायला. जेवण चालले. जेवायला मी आजचा ब्लॉग आता इथं सेंड करते. उद्या आपण भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. शुभरात्री सगळ्यांना.